नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे समजून घ्या रिक्षावाल्यांना. रिक्षावाल्यांच्या समस्या आणि जो रिक्षा चालवतो त्याच्या अडचणी कुणी समजून घेतलं पाहिजे, तर कुणी समजून घेत नाही, तर त्यांना समजून घेता आलं पाहिजे. तर मला वाटतं जास्त करून रिक्षावाल्यांनाच टार्गेट करत आहेत आणि रिक्षावाल्यांवरच निशाणा साधला जात आहे. हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्यावरती जास्त करून नियम लागू केले आहेत. अरे एवढी सक्ती का? रिक्षावाल्यांनाच एवढी सक्ती का? तर आता त्यांच्याबद्दल विचार करा, त्यांच्याबद्दल चांगला विचार करा, कारण ते आपल्याला सुखरूप पोहोचवण्याचं काम करत असतात. तर आपण कुठेतरी घाईने निघालो आणि कुठेतरी घाईने जात असताना आणि घाईघाईने आपण रिक्षाही पकडतो आणि तो रिक्षा चालवणारा, तो रिक्षावाला, आपण त्या रिक्षावाल्याला सांगतो, भाऊ जरा लवकर जायचं, थोडं स्पीड वाढवा. तर जराही विचार न करता तो आपल्याला लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. थोडा स्पीड वाढवून तो आपला विचार करतो की नाही? तर करतो, आपण लवकर पोचावं म्हणून. तर आपण त्याचा विचार का नाही करत? तर केला पाहिजे. तर एखादा रिक्षाला असतो तर आपली त्याच्यासोबत भांडणंही होतात. एकासोबत भांडणं झाली म्हणून सर्व रिक्षावाल्यांना दोष देता येईल का? एकाने चूक केली म्हणून सर्वच चुकीचे आहेत का? हे रिक्षा चालवत आहेत ते तर नाही. तसंच इतर जे वाहनं चालवत आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यांच्याही तसंच आहे. चूक कोणाकडून होत नाही, सगळ्यांकडून होते. तर आपली चूक मान्य करता आली पाहिजे. तसंच एकाने केला म्हणून सर्वांना दोषी समजू नका. आणि हे रिक्षावाले जे रिक्षा चालवत आहेत ते तर आपल्याही पेक्षा जास्त त्रासले गेले आहेत. ते कसे? बँकेचं लोन, कर्ज, महागाई तर आहेच, पासिंग, मीटर पासिंग, बाटला पासिंग आणि हे सरकारने आणलेले नवीन कायदे, ह्यापासून रिक्षावाल्यांचा एकही न झालेला फायदा. आणि बघा, सरकारने आणला आहे असा कायदा म्हणजे जे नवीन नंबर प्लेट, या नंबर प्लेटपासून सरकारला झाला आहे फायदा.